आज ह्या भाऊचा आपल्या समोर मर्डर झाला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. सकाळ सकाळवरून नेहमीप्रमाणे निघालो जिमला. जिममध्ये पोहोचल्यावर बजरंग बलींचं दर्शन घेतलं आणि वॉर्मअप सुरू केला. आजचा विषय होता शोल्डर आणि कार्डिओचा. मग ओव्हरहेड प्रेस घेऊन शोल्डर वर्कआउट सुरू केला. नंतर सगळे सेट एकदम टॉपचेच घेतले आणि शोल्डर वर्कआउट कंप्लीट केला. त्यानंतर केला 30 मिनिटं एकदम हार्ड कार्डिओ. नंतर केलं 20 मिनिटं इनक्लाइन वॉकिंग. मग वर्कआउट संपून निघालो घरी. घरात पोहोचलो, फ्रेश होऊन मस्त ओट्स खाल्ले आणि आवरून निघालो आपल्या उद्योगाला. मग शॉपवर पोहोचून शटर ओपन केलं. त्यानंतर सगळी साफसफाई करून घेतली आणि देवपूजा केली. आणि भावांनो, आज ह्यो भाऊ आपल्याला सगळ्यांना सोडून गेला. खूप वाईट झालं. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो हीच प्रार्थना. मित्रांनो, सांगायचं फक्त एवढंच आहे की तुम्ही कुठं जरी फिरायला गेला तर थोडी काळजी घेऊनच एन्जॉय करा. कारण आपल्या घरच्यांचा आपण फक्त एकमेवच आधार असतोय आणि आपल्यानंतर त्यांच्याकडे लक्ष देणार पण कोण नसते. मग आज आमुषा होती, त्यामुळे ह्यो भावाला त्या लिंबू मिरची घेऊन मग त्याच्याकडूनच लिंबू मिरची लावून घेतली. थोड्या वेळानं गाडी काढून निघालो कॅफे दिराकडं. तिथं पोहोचलो तर अजून काही कस्टमर चालू झालं नव्हतं. म्हणून मॅडम निवांत मोबाईल बघत बसल्या होत्या. आणि आज होतं आपल्या घरच्या आखाडीचं नियोजन. ह्या साहेबांना आणलं होतं. मग तिथनं आलो घरी. घरात पोहोचलो तर आईसाहेब जेवण बनवत होत्या. मग सगळं झाल्यावर मस्त जेवण केलं आणि थोड्या वेळानं परत निघालो शॉपकडं. शॉपवर पोहोचून थोड्या वेळ निवांत बसलो. तेवढ्यात आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग काय लगेच रेडी करून दिली कस्टमरला. मग संध्याकाळी परत गेलो कॅफे दिरामध्ये. कारण आपली ही भाऊ आपला व्हिडिओ बघून आलती कॅफेत. पिझ्झा, फ्राईज, मॅगी आणि आपली स्पेशल कोल्ड कॉफी सगळं ऑर्डर केली ती भावांनी. टेस्ट सगळ्या पुढचे काय आवडलं तुम्हाला? मग आता सगळ्यांना काय सांगणार, आपली कॅफे यायला का नाही यायला? कुठल्या कॅफे? ओके.